ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती मार्फत कृषीत भारतातील सर्वात मोठे प्रात्यक्षिक आधारित कृषी प्रदर्शनाचे आयोजन 16 ते 20 जानेवारी रोजी करण्यात आले असून या प्रदर्शनात ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र दादा पवार यांनी दिली आहे। भारतातले सर्वसाधारण जे प्रदर्शन असतात ते फक्त असे प्रत्येक कंपन्यांच्या प्रॉडक्ट फक्त त्यांचं डिस्प्ले असतात आणि एवढ्याने आता शेतकऱ्यांना पुरेसं नसतं, म्हणून 10 वर्षापासून या संस्थेने असा विचार केला की आपण लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आपण इथं सुरू करू, की जे मी परदेशात अमेरिकेत असताना लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशनचं प्रदर्शन त्यावेळी पाहिलं होतं आणि आपल्या इथल्या शेतकऱ्यांना त्याचा उपयोग व्हावा म्हणून आपण त्या संकल्पना ती धरून आपण इथं हे प्रदर्शन सुरू केलेलं आहे। यंदाचं हे 10वं वर्ष आहे आणि याचं उद्घाटन म्हणजे प्रदर्शन चालू होणार आहे शेतकऱ्यांसाठी ते 16 ते 20 जानेवारी, परंतु त्याच्या एक दिवस आधी म्हणजे 15 तारखेला आपलं या प्रदर्शनाचं आपण उद्घाटन करून घेणार आहे, औपचारिक उद्घाटन करून घेणार आहे। फक्त मुंबईत काही कार्यक्रम असल्यामुळे कदाचित ते सकाळी का संध्याकाळी हे आपल्याला ऐनवेळी समजेल, तो त्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर हे सर्व उद्घाटन करणारे सर्वजण इथे येतील। त्यात आपण शरद पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेणार आहोत। याला प्रमुख उपस्थिती आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, यानंतर या राज्याचे कृषी मंत्री असतील, त्यानंतर पशुसंवर्धन मंत्री असतील आणि बारामतीत क्रीडा संकुलाचं मला वाटतं उद्घाटन आहे आणि त्यामुळे आम्ही क्रीडा मंत्र्यांना सुद्धा इथं आमंत्रित केलेलं आहे आणि हे उद्घाटन 15 तारखेला झाल्यानंतर 16 तारखेपासून सकाळी सर्व शेतकऱ्यांसाठी, राज्यातील बाहेरून येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन खुलं असेल। आत्तापर्यंत आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रॉडक्ट असतील किंवा नवीन काही टेक्नॉलॉजी असेल ती आपण शेतकऱ्यांना दाखवत आलेलो आहे आणि गेल्या 10 वर्ष या कृषी प्रदर्शनासाठी उत्स्फूर्त शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आलेला आहे। आता जग बदलत चाललेलं आहे, नेहमी ही संस्था कायम नवीन काय टेक्नॉलॉजी काय असतील त्या सतत शेतकऱ्यांना दाखवत आलेली आहे। म्हणजे अगदी त्यावेळच्या पूर्वी आप्पासाहेब पवारांनी त्यावेळी क्रॉसब्रीड गाई असतील किंवा ड्रीप इरिगेशन असेल किंवा ज्या काही नवीन टेक्नॉलॉजी नंतर मधल्या काळात आपण सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर व्हेजिटेबल्स आणि डेअरीच्या संदर्भातलं आपण शेतकऱ्यांना दाखवलेलं आहे। यावेळी मात्र एकंदरीत जग जे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संकल्पनेने जे आता बदलणार आहे, खूप मोठ्या प्रमाणात जगात त्या बाबतीत संशोधन चाललेलं आहे। त्यातले काही मला वाटतं प्रॅक्टिकल याच्यात सुद्धा ह्या AI टेक्नॉलॉजी ती प्रॅक्टिकल स्वरूपात सुद्धा मोठ्या प्रमाणात वापरणं सुरू झालेलं आहे आणि त्याच पद्धतीने या कृषी क्षेत्रात सुद्धा ही AI टेक्नॉलॉजी आता येऊ घातलेली आहे। यासाठी आमचे सर्व